meal of the day. लिफ्टमध्ये. So, हा hi, this is Jagrati Kurkar, and this is day 1 of 75 hard, and this is my first meal of the day. लिफ्टमध्ये जाते आता. लेट झालं मला. लेट म्हणजे काय, तू तर काय बोलतच असतो. अँड मी तसा बहुतेक काही काय प्लॅन केलेला, पण त्या प्लॅनच्या हिशोबात काय होणार नाहीये मला माहिती आहे. त्यामुळे ताईंना जरा शांत बसू दे ना. तर मी म्हणत होते की मी जे काही प्लॅन केलं त्या हिशोबात काय राहणार तर नाहीये, मला माहिती आहे. मग जसं होईल, जसा दिवस जाईल तसं मी एक एक गोष्टी ऍड करत जाईन. बघू कसं होतंय. आता मी चालले रिक्षा स्टॉपकडे, कामावर जायचंय मला. मला वाटलं की रिक्षा येईपर्यंत मग मी खाऊन टाकेन केळं, पण मी जसं रिक्षा स्टॉपवर पोचले तसं रिक्षा मिळाली. सो मी रिक्षात बसून मग केळं खायला सुरुवात केला आरामात. जाऊ दे, आता कोण बघितलं तर बघितलं, काय बोलले तर बोलले. हे अशी रोज रनिंग करणारी लोकच माझे इन्स्पिरेशन आहेत. आय एम रेडी फॉर द ड्युटी नाव. नाही झालंय ऑलमोस्ट लेटच, पण टेकिंग करणार. सगळं पहिला पाण्याचा समजचं. मोठं संपवलं. तर मी आहे ना ब्रेकफास्टमध्ये चहा चपाती खाल्ली, पण मी कामात बिझी पण होते आणि सगळेजण होते, तर माझ्या लक्षात नाही आलं की मला तरी शूट पण करायचं आहे. अँड वेलकम टू डे 1, थर्ड मील ऑफ द डे. लंच माझं 4th मील होतं दिवसातलं, पण मी शूट करायला विसरले. पण त्याच्यामध्ये होतं चपाती. आय हॅड 2 चपातीज आणि शेंगा, बटाट्याची भाजी आणि सलाड झालंय. पण आंबा इज मॅन्डेटरी. दिस इज माय थर्ड रिफिल. ऑलमोस्ट वाजलं 4 आणि मी जस्ट कामावरून आली. सारखी मी मळक्याकडे जाते, मला अकाउंट ठेवायचं, त्यामुळे बॉटल आली पाणी. चेंज करून पण झालं. नाव आय एम गोइंग टू स्लीप फॉर अ व्हाईल, आणि त्याच्यानंतर मी येऊन थोडं एक फर्स्ट वर्कआउट करणार. झोपल्याशिवाय काही खरं नाही. गुड नाईट. आता वाजल्यात 5:40. मला वाटलेलं मी 6 वाजेपर्यंत झोपेल व्यवस्थित आणि त्याच्यानंतर मी वर्कआउट करेन, पण तसं काही झालंच नाही. मला झोपच नाही आली, त्यामुळे मी उठले फायनली आणि आय एम स्टार्टिंग फॉर माय फर्स्ट वर्कआउट. सकाळी घाईघाईत उठले आणि पटकन जेवण करून निघून गेलो. वेट बघायला विसरले, तर माझं आता वेट आहे 87.800 ग्राम्स. लेट्स स्टार्ट दी वर्कआउट. सो हा माझा आजचा वर्कआउटचा प्लॅन आहे कार्डिओसाठी. सो आय एम डन विथ माय फर्स्ट वर्कआउट and now I'm going to do a task that is going to be taking a selfie, progress picture, not a selfie. प्री वर्कआउट मी काहीच नाही खाल्लं. पोस्ट वर्कआउट आता हे केळं एक छोटंसं खातीये,
तेच असेल आणि त्याच्यानंतर मी जेवेन. आणि आता माझा सेकंड वर्कआउट राहिला आहे, तो मी खाली बिल्डिंगच्या खाली 45 मिनिट्स वॉक करेन, आफ्टर फूड करेन किंवा बिफोर फूड करेन, इट इज डिपेंड. आणि राहिलंय काम आहे ते म्हणजे 10 पेजेस वाचायचे आहेत. तर माझी जी बुक्स आहेत त्याच्यामध्ये एक कुठलं तरी बुकलेट मी घेणार आहे आणि ते वाचायला सुरुवात करणार आहे. नॉट ओनली दॅट, त्याच्यामध्ये मला हे पण करायचं आहे, काय म्हणतात ते, एडिटिंग पण करायचं. आणि टोटल मी आतापर्यंत 9 त्रिक 27 मग ऑलमोस्ट मी 3200 और 3400 पाणी पिऊन झालेलं आहे माझं. ओन्ली 600 म्हणजे एक बॉटल एवढंच बॅलन्स राहिलं. बाकी म्हणजे त्याच्यावरती असं नाही आहे की पाणी तेवढंच पिलं म्हणजे मी बंद करणार आहे, पाणी मी पितच राहणार आहे. इट इज जस्ट की जे टास्क आहे ते कम्प्लीट झालंय. चला हे खाऊया. आता वर्कआउट झाला एक, म्हणजे कपडे इस्त्रीला झाला मशीनला लावायचे ते घेऊया. माझं कुकर आणि भाजी झालेली आहे. जोपर्यंत कुकर थंड होतोय तोपर्यंत मग मी बुक वाचून घेते. इझी बिझी आहे, लवकर होऊन जाईल असं मला वाटतंय. बघूया. आता मी वाचते आहे आरोग्य कर्मचाऱ्यासाठी लसीकरण संबंधित माहिती पुस्तक आहे. मराठीत आहे, मी इंग्लिशमध्ये सांगते. इट इज ऑल अबाउट दी वॅक्सिनेशन. आणि त्याच्यामध्ये लसीकरण कशाला करायचं, व्याप्ती, परत डिफॉल्टर कसे शोधायचे, डिसीज कसं आहे, काय ते सगळं गोथ्रू करणार आहे. म्हणजे त्याच्यामध्ये कुठलं वॅक्सिन कुठल्यावर काम करतं आय नो दॅट, पण त्याच्यानंतर पण काही गोष्टी असतात ज्या कधी कधी आपण वाचायचं राहून जातो. तो मी आता वाचायला सुरुवात करते. आता म्हणजे जेवण आहे भात, पापड, लोणचं आणि सकाळचीच हे शेंगा बटाट्याची भाजी. म्हणजे बऱ्याच दिवसांनी जेवण मी टीव्ही न चालू असताना जेवणार. उद्या मॉर्निंगसाठी भाजीसाठी डाळ भिजत घातली आहे आणि उद्या सकाळी माझा खुराक 4 बदाम आहेत, केसर आणि काळे मनुके. आता हे झालंय. आता मी माझं शेवटचं टास्क करायला जाते, विच इज वॉक फॉर 45 मिनिट्स. मी आता वर्कआउट करून आले, वर्कआउट म्हणजे वॉक करून आले 45 मिनिट्स. 45 मिनिट्स डॉट 45 मिनिट्स नाही पण झालं. 42 or 43 मिनिट्स झाले. Now I am going inside house. So मी more than 4 लिटर पाणी पिले. आता मी थोडंसं एडिटिंग करणार आणि मग मी झोपणार. This is how day 1 is finished. Congratulations to me only.